महाराष्ट्र सरकारने नागरी सुरक्षा अधिनियम 2024 हे आता 11 जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या पटलावरती त्यांनी मांडलं होतं आणि त्याला विरोध झाल्यामुळे ते त्यांनी तुर्तास मागे जरी घेतलं असलं तरी ते पुन्हा सरकार आणण्याच्या विचारात असल्याचं आम्हाला कळले आहे। आणि हे अधिनियम हे अर्बन नक्षलाईट विरोधी बिलच्या नावाने हे असंविधानिक आहे, नागरी हक्कांची पायमल्ली करणारे आहे। या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते जे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आवाज उचलतात, जे बंड करतात, जे आंदोलन करतात, त्या लोकांना अर्बन नक्षली ठरवून त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्र सरकार करत आहे। तो कायदा जर आपण नीट वाचला तर त्याच्यामध्ये ते विधेयक जर आपण नीट वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केल्यास, रस्ता रोको केल्यास, तोडफोड केल्यास, रेल्वे रोको केल्यास त्या कृतीसुद्धा अर्बन नक्षलाईट कृती म्हणून आम्ही गृहीत धरू शकतो। आणि जर सरकारला वाटलं की अमुक अमुक व्यक्ती, अमुक अमुक संस्था, अमुक अमुक संघटना आणि पक्ष हे नक्षलवादी कृती करत आहे असं सरकारला वाटलं म्हणतो मी, तर सरकार त्यांना तुरुंगात टाकून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करू शकते असं या विधेयकामध्ये सांगितलेलं आहे। आणि पण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या युती सरकारला, ज्या सरकारचे मुख्य एकनाथजी शिंदे आहेत, त्यांच्या सरकारला मी महाराष्ट्रामध्ये सळो की पळो करून सोडणार आहे आणि या निवडणुकीमध्ये त्याचे जबर फटके या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून सांगतो मुकाट्याने हे बिल आपण आहे तसाच मागे घेतलं पाहिजे। खबरदार महाराष्ट्र सरकार, जर तुम्ही हे बिल पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।